गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी सर 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 तुम्ही फोन केलाय का सर तुम्ही फोन केला काय खोटं आहे प्लीज स्पष्ट करा सर काय करताय तुम्ही असं काय मागे वा मागे वा अहो इथे तुम्हाला इथे बसा आरामात आरामात बसा बसा आरामात बस काय सांगतोय तुम्हाला बरं वाटत नाहीये का हे बघा मॅडम हे अलाउड नाही इथे अहो, असं कोर्टात काय करताय त्यांची तब्येत तरी बघा ना त्यांना बरं नाही वाटत आहे इन्स्पेक्टर मी सांगतो अहो साहेब कौशिकी खरंच काही केलेलं नाहीये का आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही काहीच केलेलं नाहीये आमच्या सगळ्यांचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही निर्दोष आहात हे माहिती आहे मला आता विश्वास ठेवून काय उपयोग आहे आधीच भूतकाळ मागे सोडला असता तर तो केदार घरात शिरला नसता आणि यांची ही अशी अवस्था झाली नसती पद्मिनी काकू प्लीज काही मीडिया आहे त्यांनी जर काही ऐकलं तर अर्थाचा अनर्थ करतील आणि नको नको ते छापतील प्लीज आपण हा विषय घरी बोलूया का प्लीज केदार तारिणी ते नाही आले ज्यांच्यामुळे तुमची ही अशी अवस्था झाली ज्यांच्यामुळे खांडेकरांच्या अख्ख्या कुटुंबाची बदनामी झाली त्यांचाच मुलगा येतो तुम्हाला युवराज सुद्धा आला नाहीये त्याची आठवण नाही आली तुम्हाला का त्याला मुलगा मानणं बंद केलंय तुम्ही पण तसं नाहीये ग पद्मिनी मीच सांगितलं तिला इथे येऊ नको म्हणून झाला तेवढा तमाशा पुरे झाला आणखीन तमाशा नकोय मला इथे तिने तुम्हाला सोडवणं तर दूर आणखीन अडकवलं असतं पद्मिनी काकू प्लीज हळू बोला कौशिकी केदारला अजून वाटतं गुन्हेगार आहे पण नाही दया काका अजिबात नाही दया काका केदारचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच तो आता ऑफिसला गेलाय तुमचा मुलगा तुमच्या पाठीशी आहे अजिबात काळजी करू नका मी केदार कौशिकीताईचा भाऊ आणि दयानंद खांडेकरांचा मुलगा आज आपल्या कुटुंबावर खूप मोठं संकट कोसळलंय आणि अशा वेळेस आपले स्पर्धक या गोष्टींचा त्यांच्या TRP साठी पुरेपूर फायदा घेतील पण आपण तसं करायचं नाही त्यांना जी खोटी न्यूज दाखवायची आहे ती दाखवू दे पण आपण तसं करायचं नाही कारण आपल्यासाठी ही एक फक्त न्यूज नाहीये आपल्या कुटुंबाचा प्रश्न आहे आतापर्यंत MNN ने कधीच खोट्या बातम्या दाखवल्या नाहीयेत मुळात ते त्यांच्या तत्वात कधी बसल्याच नाही आणि ही तत्व आजपर्यंत तुम्ही टिकवली आहेत त्यामुळे दयानंद खांडेकरांच्या केसबद्दल कुठलीही माहिती व्हेरीफाय झाल्याशिवाय आपण एअर करायची नाही